नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. 9 डिसेंबर 2024 ला बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या झाली. आज संतोष देशमुखांच्या हत्येला 1 महिना पूर्ण होतोय आणि आजच एक मोठी बातमी समोर आलेली आहे, जी वाल्मिक कराडशी संबंधित आहे. बीड जिल्ह्यातल्या परळीच्या लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अजूनही वाल्मिक कराडकडे कायम आहे आणि ही शिफारस राज्याचे विद्यमान अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः केली होती. धनंजय मुंडेंच्या शिफारशीवरून वाल्मिक कराड हा परळीच्या लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष झाला आणि आज कोठडीत असूनही वाल्मिक कराडकडे लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी कायम आहे. याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे, जिनं संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं जे प्रत्येक अपडेट जे आहेत ते अत्यंत निर्भीड आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत, टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. ती माझी सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, वाल्मिक कराड कोठडीत आहे तरी देखील एका शासकीय योजनेचा, आणि जी शासकीय योजना राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची ड्रीम प्रोजेक्ट म्हणून बघितली जाते, त्या लाडकी बहीण योजनेचा अध्यक्षपदावर कायम आहे. नक्कीच संकेत आपण बघतोय की आज जवळपास 1 महिना या सगळ्याला उलटलेला आहे. खरं तर तसं म्हणायला गेलं तर अजूनही 302 मध्ये वाल्मिक कराडचं नाव नाहीये. आता सध्या तो फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आत आहे आणि असं असून सुद्धा म्हणजे असं असलं तरी जरी तो खंडणीचाच गुन्हा असला तरीही तो इतका लहान गुन्हा नक्कीच नाहीये की अजूनही त्याची त्या योजनेवरून किंवा त्या पदावरून त्याचा पायउतार करण्यात यावं नाही किंवा मग त्याला अजूनही त्या पद जे त्याच्याकडे आहे ते काढून घेतलं जाऊ नये. इतकाही काही लहान गुन्हा हा नाहीये आणि असं असून सुद्धा अजूनही लाडकी बहीण योजना ज्या योजनेमुळे खरं तर पूर्वीचं जे सरकार होतं ते अगदी घराघरामध्ये पोहोचलं, गावाखेड्यांमध्ये पोहोचलं. ज्या लोकांना काहीच सरकारबद्दल माहित नव्हतं किंवा निवडणुकांबद्दल माहित नव्हतं, अशा सुद्धा लोकांपर्यंत केवळ ही एक योजना सरकारला घेऊन गेली आणि याच योजनेच्या बळावर आपण खरं तर पाहिलं की विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला इतकं भरघोस यश मिळालेलं पाहायला मिळालं आणि हीच योजना ज्याच्या मार्फत बीड आणि परळीच्या भागात गेली होती, तो वाल्मिक कराड आता तुरुंगात असताना अजूनही तो या योजनेच्या अध्यक्ष पदावरती कायम आहे. ही गोष्ट खरं तर खूप निंदनीय आहे. म्हणजे आपण जर तसं पाहायला गेलो तर अजूनही त्याचे जे सोशल मीडियाचे पेजेस आहेत, अकाउंट आहेत, त्याच्या बायोमध्ये सुद्धा अजूनही लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष असं लिहिलेलं अजूनही दिसून येत आहे. खरं तर हे सगळे जे काही सोशल मीडियाचे पेजेस आहेत ते त्याच्याकडून चालवले जात नसतील हे हे मात्र खरं. कुठली तरी त्याची सोशल मीडियाची टीम असेल किंवा PR टीम असेल त्यांच्या मार्फत हे सगळं पेजेस हँडल केले जात असतील आणि तिथे अजूनही हे लिहिलेलं आहे आणि अर्थात कागदोपत्री अजूनही वाल्मिक कराड हा त्या योजनेवर आहे. ही खरंच खूप धक्कादायक गोष्ट म्हणावी लागेल. एकीकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातोय, विरोधकांकडून असेल किंवा सर्वसामान्य जनतेकडून सुद्धा मागितला जातोय. त्यांच्याही राजीनाम्यावरती अजून काहीच ठरत नाहीये, चर्चाही होत नाहीये. मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील ते सुद्धा पुढे येऊन या सगळ्यावरती काही बोलायला तयार नाहीयेत, राजीनामा घ्यायला तयार नाहीयेत. स्वतः धनंजय मुंडे स्वतःहूनही राजीनामा द्यायला तयार नाहीयेत. तर दुसरीकडे हे एक असं पद आहे ज्या पदावरून सुद्धा वाल्मिक कराड स्वतः देखील पायउतार झालेला नाही आणि त्याला कुणी निलंबित सुद्धा केलेलं नाहीये. एक समृद्धी, दुसऱ्या बाजूला एक काल ज्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना भेटले होते, त्यामुळं मग जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असतानाची ही भेट, आणि अर्थातच केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटतायत म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील चर्चा झालीच असावी. आणि त्यातच आता धनंजय मुंडे अगोदरच त्यांचा पाय खोलात असताना आता त्यांनीच केलेली ही शिफारस वाल्मिक कराडला अध्यक्ष करण्याची, आणि वाल्मिक कराड अध्यक्ष झाला आणि एवढं सगळं होऊनही ना प्रशासनाने त्यांचा राजीनामा घेतला, ना वाल्मिक कराडने स्वतःहून या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मात्र या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा केंद्रस्थानी धनंजय मुंडेच आल्याचं पाहायला मिळतंय. हो, नक्कीच. धनंजय मुंडे यांचा खूप जवळचा कार्यकर्ता, निकटवर्ती अगदीच म्हटलं जातं. म्हणजे इतकं की त्यांच्या दोघांमध्ये
दोघांच्या नावावरती जॉईंट अशा काही कंबाईन प्रॉपर्टीज असल्याचे सुद्धा काही डॉक्युमेंट समोर येत आहेत. तशा प्रकारचे आरोप आपल्याला अंजनी दमानिया ज्या आहेत सामाजिक कार्यकर्ता, त्या सुद्धा करताना पाहायला मिळतात. इतका जवळचा हा त्यांचा कार्यकर्ता होता आणि अर्थात मंत्री म्हटलं की शिफारशी या अगदी साहजिक गोष्ट आहे. म्हणजे केवळ वाल्मिक कराडपुरतं हे सगळं सीमित नाहीये. कुठलेही मंत्री असतील, आमदार, खासदार असतील, यांच्या मार्फत अगदी छोट्या-मोठी नोकरी लावण्यापासून ते अशा मोठमोठ्या पदांपर्यंत शिफारशी या दिल्या जातात. खरं तर कार्यकर्ते जे असतात त्यांच्याकडून आपण नेहमीच बघतो की एखादं काम अडकलं तर मग कुठल्यातरी आमदार, खासदार, मंत्र्याकडे जायचं आणि मग त्याची शिफारस घ्यायची. हे तसं पाहायला गेलं तर खूप सर्वसाधारण आहे आणि महाराष्ट्रात हे नेहमीच होत असतं. मात्र ही एक जी शिफारस आहे ती धनंजय मुंडेंना कदाचित भोवू शकते. कारण या प्रकरणातला जो आरोपी आहे, वाल्मिक कराड जो आहे, त्याचा पाय इतक्या खोलात आहे की त्याच्याबरोबर धनंजय मुंडे असल्यामुळे किंवा तो धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्यामुळे आणि त्यांनीच शिफारस केल्यामुळे आणि त्यांनी जी शिफारस केली होती त्याच्यावरती अजून त्यांनी स्वतःहून काही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये किंवा मग हे जे पद आहे त्याच्याकडून काढून घेण्यात येतं याबाबतची कुठलीही अधिकृत भूमिका किंवा असं काही जाहीररित्या सांगण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे हे सगळं धनंजय मुंडेंना भोवू शकतं इतकं मात्र नक्की. लाडकी बहीण योजना ही सरकारची योजना आहे. सरकारच्या आणि धनंजय मुंडेंनी शिफारस केली म्हणजे त्यावेळी धनंजय मुंडे हे राज्याचे कृषी मंत्री होते, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यांच्या शिफारशीवरून वाल्मिक कराडची जी आहे ती नियुक्ती अध्यक्षपदावर करण्यात आली होती. आता सरकार बदललंय आणि सरकार बदललेलं असतानाही लाडकी बहीण योजना पुढे कंटिन्यू आहे. संतोष देशमुखांची फॅमिली राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटते आणि अर्थात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याबाबतची माहिती नाही का? आणि जर मग माहिती असेल तर मुख्यमंत्री आणि ज्यांच्या गृहमंत्री या नात्याने सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात कारवाई का अजूनपर्यंत केली नाही असा देखील एक प्रश्न उपस्थित होतोय. नक्कीच हा खूप मोठा प्रश्न आहे. खरं तर या सगळ्यामध्येच आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय की आज 1 महिना पूर्ण होतोय या घटनेला. 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करून अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. या 1 महिन्यात बऱ्याच गोष्टी घडल्या. खूप उलथापालथ झाली राज्याच्या राजकारणात असेल, समाजकारणात असेल. या सगळ्याच मध्ये जर आपण पाहिलं तर अगदीच म्हणजे संतोष देशमुख यांचे कुटुंबीय असतील, सर्वसामान्य जनता असेल, विरोधी पक्ष असेल, या सगळ्यांकडूनच आपण सुरुवातीपासून बघतोय की मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावरती तसं कधीही टीका टिप्पणी झालेली नाही. कायम सगळेजण असंच म्हणतायत की आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहेत. हा एक असा नेता आहे जो नेता आम्हाला न्याय मिळवून देऊ शकतो. असं म्हणताना इव्हन विरोधक सुद्धा दिसतायत. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा दिसतायत. त्यामुळे खरं तर मुख्यमंत्र्यांवरती ही खूप मोठी जबाबदारी आहे. ते स्वतः गृहमंत्री असल्यामुळे पण मुख्यमंत्री असल्यामुळे सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे आणि या सगळ्यामध्ये खरं तर त्यांनीच पुढाकार घेऊन हे सगळं जे प्रकरण आहे ते समजून घेऊन या पदावरून पहिल्यांदा हकालपट्टी करणं हे खूप जास्त गरजेचं होतं. कदाचित या सगळ्यामध्ये ती गोष्ट त्यांच्या लक्षात आली असेल की नसेल हा हा सुद्धा एक प्रश्न आहे. जसं आपण बघतोय की लाडकी बहीण योजना ही आता एक थोडीशी सुरळीत चालू असलेली पाहायला मिळते. त्यामुळे अध्यक्षपद त्याचं असणं हे किती महत्वाचं आहे नाही हा एक दुसरा प्रश्न तर आहेच आहे. मात्र जर आपण तसं पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांनी मात्र या प्रकरणामध्ये लक्ष घालून कदाचित जर हे पद तितकं मोठं असेल किंवा या पदावरती नसेलही जरी तरी सुद्धा या पदावरून वाल्मिक कराडची हकालपट्टी होणं हे खूप जास्त गरजेचं आहे जेणेकरून जनतेमध्ये एक चांगला संदेश जाईल. निश्चितच समृद्धी तू जसं सांगितलं तसं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात स्वतः जातीने लक्ष घालून वाल्मिक कराडची या पदावरून हकालपट्टी करणं गरजेचं आहे. कारण वाल्मिक कराडांची पत्नी, आई आणि मुलगी हे देखील कोणाची तरी बहीण आहेत आणि सरकार ज्यावेळी म्हणतं की लाडक्या बहिणींसाठी या योजना लाडक्या बहिणीसाठी आम्ही ही योजना केली. त्यामुळे संतोष देशमुखांच्या परिवाराचा देखील सरकारने अतिशय गांभीर्याने विचार करून संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय देण्यासाठी काटेकोरपणे पावलं उचलून वाल्मिक कराडला तात्काळ या पदावरून दूर करणं जे आहे ते गरजेचं आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.